नमस्कार, मी धनश्री. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज रामनवमी म्हणजे आपल्या प्रभू श्री रामांची जन्मतिथी. आता ही मी कशी सेलिब्रेट करते हे तुमच्याशी शेअर करणार आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते. मी जी पूजा करते ही जी माझी भक्ती आहे, मी जसं माझ्या देवाला पाहते तशी मी त्याची पूजा करते. मी असं तुम्हाला कधीच म्हणणार नाही की हे करा, हे करू नका, हे वाचा, हे वाचू नका. ह्या गोष्टी मी तुम्हाला कधीच सांगणार नाही, कारण मी याच्या आधी तुम्हाला म्हणलेले आहे की भोळी भक्ती यथाशक्ती असते. त्यामुळे मला माहिती आहे माझ्या खूप साऱ्या बहिणी ह्या वर्किंग आहेत, खूप जणांची जॉईंट फॅमिली आहे, त्यांना खूप जणांची छोटी मुलं आहेत, त्यांना ह्या सर्व गोष्टी नाही करतायत, एवढं व्यवस्थित नाही करतायत. फक्त त्यांच्यासाठी मी एकच गोष्ट सांगेल की ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या मुलांना आजच्या दिवशी राम मंदिरामध्ये घेऊन जा, रामाची जन्म कथा सांगा, रामाचे गुण सांगा. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण सेलिब्रेट करण्याचं कारण हेच असतं. म्हणजे जसं की आज रामनवमीतनं रामाचा जन्म आपण सेलिब्रेट करतो. तर हा मुलांना कळावा, श्रीराम कोण होते, त्यांचे कसे गुण होते, ते काय होते, या सर्व गोष्टी त्यांना कळण्यासाठी आपण हे सण सेलिब्रेट करत असतो. त्यामुळे मी आज माझ्या सर्व भाऊ बहिणींना नक्की सांगेन की आज तुम्ही तुमच्या मुलांना मंदिरामध्ये घेऊन जा, किंवा तुम्ही देखील राम मंदिरामध्ये जाऊन प्रभू श्रीरामांची खूप मनापासून नमस्कार करा. आणि हेच तुमचं सेलिब्रेशन आणि हेच तुमची भक्ती तुमच्या देवापर्यंत नक्की जाईल. तर मग आज माझी छोटीशी पूजा तुम्हाला मी दाखवते. सर्वप्रथम नेहमीप्रमाणे मी उंबरा पूजन करून घेतलं. प्रत्येक सणाला सगळ्यात आधी ही देवपूजा करून घ्यायची असते. जसं की मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं की मी पिवळ्या रंगाचं आणि लाल रंगाचं वस्त्र घेतलं आहे देवांना. त्यामुळं मी आज आसन देखील लाल कलरचं देवांना टाकलं आहे, कारण मला देवांना लाल कलरचे वस्त्र घालायचे आहेत. आता माझी पूजा करून झालेली आहे. हे बघा, लाल रंगाच्या वस्त्रामध्ये देव कसे दिसत आहेत. चौरंगावर देखील लाल आसन टाकणार आहे मी. आता माझ्या देवांचा पाळणा मी तिथं ठेवणार आहे. माझ्याकडे बाळ राम नाहीये, त्यामुळे मी बाळकृष्णांचीच आज पूजा करणार आहे. आता माझ्या देवांचा पाळणा व्यवस्थित सजून घेणार आहे मी. हा पाळणा मी मिशोवरनं घेतला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला याची लिंक नक्की देईन. एका लाल रंगाच्या वस्त्राखाली मी देवांना झाकून ठेवलं होतं. खूप जण देव काकडीमध्ये ठेवतात, खूप जण भोपळ्यामध्ये ठेवतात. बरोबर 12 वाजता म्हणजे प्रभू श्रीरामांची जन्मवेळ, तेव्हा मी देवांचा अभिषेक करत आहे. हा अभिषेक मी पंचामृताने करत आहे. पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर पुन्हा मी पाण्याने अभिषेक करून घेईल. पाण्याचा अभिषेक झाल्यावर मी चंदनाने अभिषेक केला आणि त्याच्यानंतर माझ्याकडे गंगाजल नाहीये, त्यामुळं मी गुलाब पाण्याने देवाचा अभिषेक करून घेतला. देवाला मी आता अत्तर लावून घेतेय. आता मी बाळकृष्णांना म्हणजेच आज प्रभू श्री रामांना मी वस्त्र घालून घेतेय आणि त्यांना पाळण्यामध्ये ठेवतेय. आता मी देवांचा छान शृंगार करून घेतेय. आणि आपल्याकडं जो रामाचा पाळणा आपण गातो तो देवासाठी आज नक्की गा. कुलभूषणा दशरथानंदना नेत्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो जो रे. आता देवाला नैवेद्य देते मी. मी ड्रायफ्रुट्स घेतलेत आणि खीर बनवली आहे देवासाठी. सर्व पूजा झाल्यानंतर मी रामरक्षा वाचली.
आशा करते तुम्हाला माझी ही सिंपलशी सोपी पूजा फार आवडली असेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आयडियासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही क्वेरीज असतील, काही सजेशन असतील तर नक्की कमेंट करा आणि असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत राहू द्या.